आपल्या बाबांचं आता सात्विक असं प्रवचन झालेलं आहे, तर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या. हा अगं डिंपल, त्याला महाप्रसाद म्हणतात. म्हणजे अगं डिंपल, त्याला महाप्रसाद म्हणतात. तेच ते, सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्या. हा सगळ्यांनी, तू पण. हा हा, चला सगळेजण आता साईडला व्हा पटापट. आम्हाला जरा मांडामांड करायची, पंधरवळ्या मांडायच्यात, मग बसायचं जेवायला. चला बाजूला व्हा सगळे. उगा गडबड करू नका, सगळ्याला भेटणार भरपूर जेवण आहे. अय पोरांनो, चला अय गाई करा, लवकर लवकर पत्र मांडा आणि मायापासून सुरुवात करा. चला. रंजू, अय अक्का अक्का, तू काय पहिल्याच पंक्तीत जेवाय बसणार आहे होय? मग अरे काही एवढं का खुळ तुम्ही? मी का नाही बसायचं पहिल्या पंक्तीला जेवायला? अगं काय तू घरचा कार्यक्रम असल्यानं तूच पहिल्या पंक्तीला बसती वय? रांगा ही हाय का आता बाई, काय करावं तुमच्या बुद्धीला? अरे बाबा, आमच्या घरामध्ये लग्न आहे कोणाचं का हळद आहे? हा घरचा कार्यक्रम आहे का? हे बघा, बाबांच्या दरबारामध्ये सगळी सारखीच. मी बी बाबांची बघतोय, लय मोठी बघत. काय म्हणतात तुम्ही ते फॅन आहे फॅन. त्याच्यामुळं बाबांच्या या महाप्रसादाचा लाभ पहिल्यांदा मला झाला पाहिजे. बाबांची कृपा माझ्यावर बरसली पाहिजे, म्हणून मला जेवायला वाढायचं पहिल्यांदा. हा अरे यांना सांगा, ह्या जर जेवाय बसल्या तर बाकीच्यांना जेवण शिल्लक राहील का? काय बोलला रे? जेवणाचं वाढ पटापटा वाढलं असतं आपलं खायला कसं. काय चाललंय नाटक इथं? काय नाही ते आपलं जेवणाचं म्हणजे वाढायला. सगळ्यांना व्यवस्थित वाढायचं. हा, लक्ष ठेवा सगळ्यांकडे. कोणाला काय पाहिजे द्या. काय पोरींकडे बघायचं ना, नाहीतर मग आहेच मी. हा, मी बघतो. काय म्हणजे मी बघतो की कुणी मुलींकडे बघणार नाही आमच्यातलं. मी बघतो. हा, आणि तू काय करते की इथं? ते मी ही बाई, आता महाप्रसादाची तयारी सुरू करायची ना. मी म्हणलं का शेवेकरी होऊ आणि मदत करू पोरांना. तर बाई हाय का आता, अहो माझ्या हाताला असं धरलं म्हणजे का रंजू अक्का, नाही बाई तू पहिल्या पंक्तीला जेवायला बस. असं आहे पोरांचं, काय करावं? नाही असं काही नाही झालं. बोलले इसरतात ते. ए चल, तुला काय काम धंदे नाही का? चल इकडनं. ए जा सतरंजा घेऊन ये. अय, काय बोलला रे पत्रकार? म्हणजे असं आम्हाला सांग तू रंजू अक्का. ए जा सतरंजा घेऊन ये वरून. कळतंय ना तुमचं तुम्हाला? हा, मग दावत जायचं आणि परत सतरंजा घेऊन यायच्या. सांगताय मला काम ते. आणि कसं आहे आमदार मॅडम, लोकांच्या मनावर नुसते रस्ते बांधून, शाळा उभ्या करून, हॉस्पिटल बांधून, ॲम्ब्युलन्स देऊन राज्य नाही करता येतो. राज्य करायचंच असेल ना, तर त्यांच्या भक्तीवर राज्य करा. तेव्हा ते तुम्हाला शरण येतील, तुम्हाला आपलं मानतील. बर, तू म्हणतोयस ते एक वेळ मान्य केलं तरी तुझी ही भोंदूगिरी फार काळ टिकेल हे कशावरून? आज मला माहित आहे की तू भोंदू आहेस. उद्या लोकांना कळायलाही फार वेळ लागणार नाही. आणि एकदा जर का लोकांना हे कळलं तर पोलीस तुझा धंदा बंद करतील. मग नाही कळणार, कधीच नाही कळणार. कारण माझ्या भक्तांनी त्यांच्या अकलेवर माझ्या भक्तीचं पांघरून घेतलंय. आणि काय मॅडम, मी फक्त लोकप्रिय नाहीये, ही माणसं मला देव समजतात. त्यामुळे कोणीही माझ्यावर किंवा माझ्या हेतूवर शंका घेणार नाही. राहिला प्रश्न पोलिसांचा, जसं आज तुम्ही त्यांना हँडल केलं तसं इथून पुढे सुद्धा करायचंय. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा, आम्ही तुमच्यावर ठेवतो. आय वॉज राईट अबाउट यू. मी खूप हलक्यात घेतलं तुला. आता मला खरं खरं सांग, माझ्या घरामागे जो सापळा पुरलास तो कुणाचा होता? अरे बापरे, आता याचं उत्तर मी कसं देणार? तुम्हाला चमत्कार बघायचा होता, मी दाखवला. तुम्ही माझ्या भक्त व्हा, असे बरेच चमत्कार दाखवेन मी तुम्हाला, जे तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातील याची कल्पना नाहीये तुम्हाला. बाबा बनणं, राजकारण करणं दोन्ही सारखंच आहे की काय? दोघांनाही लोकांच्या अडचणीचा फायदा घेऊन लुबडायचंच असतं. ठीक आहे, मी लोकांच्या पुढ्यात तुझी भक्त बनायला तयार आहे.
पण तुझी ही भोंदूगिरी माझ्यावर चालेल अशा भ्रमात राहू नकोस. बाकी आपलं डील फायनल झालंय. मला लवकरच महाराष्ट्रात मंत्रीपद हवंय. पण मला क्रॉस करायचा विचार करू नकोस, नाहीतर तुला माहित आहे मी तुझं काय करेन ते. माझी माहिती काढलीच आहेस तर हे सुद्धा माहित असेलच की मला धोका देणाऱ्यांचं मी काय करते ते. अविश्वास. माणसानं विश्वास ठेवायला शिकला पाहिजे. काय आहे तुमचे पक्षश्रेष्ठी वरिष्ठ काय करतात हे सगळं माहिती आहे मला. पक्षश्रेष्ठी हातात वेगवेगळ्या खड्यांच्या चारही बोटांमध्ये वेगवेगळ्या अंगठ्या घालतात. तुमचे वरिष्ठ म्हणे गुपचूप दर अमावस्येला रेड्याचा बळी देतात. तुम्हाला चांगलं माहिती असेल, निकटवर्ती आहात तुम्ही. सगळ्यांचीच माहिती काढलीस ना तू. काम आहे मॅडम, करावं लागतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर का मी या सगळ्यांची माहिती गोळा करू शकतो, हे देवभोळे आहेत हे सुद्धा मला माहिती आहे, तर त्यांच्या मनावर राज्य करायला मला वेळ लागणार नाही. तुम्ही एकदा फक्त त्यांना इकडे घेऊन या आणि एकदा का मी त्यांची मर्जी जिंकली तर मी म्हणेल ते करायला तयार होते. मग तुमचं मंत्रिपद पक्का. डील.